नमस्कार मित्रांनो. तर सोमवारी काय होणार ते जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अर्थात हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवत आहे. या व्हिडिओमध्ये कोणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी देत नाही, याची कृपया आपण नोंद घ्या. आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्याच्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. आता महत्त्वाचा प्रश्न आहे का सोमवारी होणार काय. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया का गिफ्ट निफ्टी आपल्याला काय दाखवतोय. तर गिफ्ट निफ्टी असं सांगतोय का साधारणतः 35-36 पॉईंट मायनस, इथे तुम्ही बघू शकता जो गिफ्ट निफ्टी 36 पॉईंट मायनस आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवतोय. ओके. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का नेमकी अमेरिकेमध्ये काय काय झालेलं आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी डाव जोन्सची जी क्लोजिंग आहे ती तुम्ही बघू शकता. तर डाव जोन्समध्ये जवळजवळ 87 पॉईंट आपल्याला निगेटिव्हमध्ये क्लोजिंग होताना दिसते. नॅसडॅकमध्ये जवळजवळ 15 पॉईंट ही निगेटिव्हमध्ये क्लोजिंग होताना दिसते. म्हणजे थोडंसं तिकडे त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह वातावरण दिसते. पण ते का आहे तर त्या ठिकाणी मोठा आपल्याला एक असा पुलबॅक बघायला भेटला होता. त्यानंतर थोडंफार आपल्याला रिट्रेसमेंट इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर जो आहे डॉलर इंडेक्स आहे त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे रिकव्हरी जो 97 पर्यंत गेला होता तो आता आपल्याला या ठिकाणी 99 पर्यंत येताना दिसतोय. आणि त्यानंतर कमोडिटीमध्ये बघूया. कमोडिटीमध्ये आपल्याला क्रूड ऑइलमध्ये जरा एक अशी ठीकठाक प्रकारे तेजी बघायला भेटते. पण इथे याच्यामध्ये आपण बघू शकता काही सिल्वरमध्ये अजूनही सिल्वर जवळजवळ $90 आसपास आहे, तरी पण 4% करेक्शन झाले. कॉपरमध्ये 2.25% करेक्शन झाले आणि गोल्डमध्ये त्या ठिकाणी 0.5% आसपासचं करेक्शन आपल्याला बघायला भेटते. एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉलर इंडेक्स जो आहे, डॉलर इंडेक्स जर वरती गेला तर आपल्याला कमोडिटीमध्ये खास करून ज्याला आपण म्हणतो प्रेशियस मेटल आहेत आणि त्यानंतर जे आपला गोल्ड आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा फॉल बघायला भेटू शकतो. कारण आता डॉलर जो आहे, डॉलरचा चार्ट तुम्हाला मी एकदा दाखवतो म्हणजे आपल्याला कळेल का काय नेमकी डॉलरमध्ये घडलेलं आहे. आता डॉलरचा चार्ट हा तुमच्या समोर मी लावलाय आणि डॉलरचा चार्ट जर तुम्ही साधारणतः हा बघितला तर इथे तुम्ही बघू शकता. थोडंसं आपण याला हे करूया, थोडं जवळ घेऊया. ओके. हा चार्ट आपण डॉलरचा आता इथे आलेला आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण याला घेतलं आणि एका महिन्याचा जर चार्ट आपण बघितला तर इथे तुम्ही बघू शकता डॉलर्सच्या चार्टमध्ये आपल्याला काय बघायला भेटते. तर इथून आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिकव्हरी बघायला भेटते. जो 97 पासून आपल्याला 99 पर्यंत डॉलर येताना दिसतोय. डॉलर जर वरती आला तर आपल्याला गोल्ड असेल आणि त्यानंतर आपलं सिल्वर असेल त्यामध्ये फॉल आरामशीर बघायला मिळेल. तेव्हा हा डॉलर वरती चाललेला आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा, डॉलरमध्ये मजबूती येत आहे. कारण एका वर्षामध्ये डॉलरने जवळजवळ त्या ठिकाणी 9% निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. आणि जर डॉलर हा 100च्या वरती जर गेला तर आपल्याला कमोडिटीमध्ये मोठा फॉल बघायला भेटणार आहे. ओके. आणि आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याकडे FIDI जे आहेत ते कंटिन्युअसली सेलिंग करतायत आणि जी त्यांची सेलिंग चालू आहे आणि त्या सेलिंगमुळे आपल्या मार्केटमध्ये आपल्याला कुठे एक चांगल्या प्रकारे जी आपण स्टेबिलिटी म्हणतो आपण तर ती त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. आता इथे आपण निफ्टीचा एकदा चार्ट जाणून घेऊया. निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगतोय ते एकदा बघूया. ठीक आहे. आता इथे हा निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर मी ठेवला आणि हा जो चार्ट आहे निफ्टीचा, हा चार्ट मी तुमच्या समोर ठेवल्यानंतर निफ्टीचा जो चार्ट आहे तो चार्ट आपल्याला काय सांगतोय तो आपण या ठिकाणी जाणून घेण्याकरता आपल्याला पहिल्यांदा डे टाइम फ्रेमवरती आपण हा चार्ट लावूया. डे टाइम फ्रेमवरती चार्ट आपण लावल्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळतोय का साधारणतः इथे आपल्याला 2-3 दिवसापासून करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. काल परवा जो आपला व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं जर आपण त्या ठिकाणी 25,730च्या वरती जर गेलो तर आपल्याला 101 पॉईंटची तेजी बघायला भेटेल. तशी तेजी पण आपल्याला बघायला भेटली. पण त्यानंतर परत आपल्याला क्लोजिंग जी आहे ती क्लोजिंग 25,700च्या खालीच आपल्याला बघायला मिळाली. मग आता आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे ते आपण या ठिकाणी ते जाणून घेऊ. त्याकरता जरा थोडंसं आपण एकदा चार्टला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघूया. तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती हा चार्ट आपण बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आपल्याला कुठे दिसतोय, एक जरा थोडा ठीकठाक सपोर्ट गेल्या 2-4 दिवसाचा तो तुम्ही बघू शकता. इथे ह्या लेवलपासून सपोर्ट घेतोय आणि ती लेवल आहे 25,600. ही आपल्यासाठी एक सपोर्टची लेवल आहे. आणि त्यानंतर जो मोठा रेजिस्टंट आहे, सगळ्यात मोठा रेजिस्टंट
तो रेजिस्टंट आपल्यासाठी आहे 25,900, पण तो दूर आहे. आणि त्याच्या पूर्वी आपल्याला जो एक रेजिस्टंट आहे तो आहे आपल्याला ह्या कॅन्डलचा टॉप 25,800च्या आसपास. हा एक मोठा रेजिस्टंट झोन आहे पहिला. त्यानंतर दुसरा रेजिस्टंट आहे 25,900चा. मग करायचं काय आहे मार्केटमध्ये? तर पहिली गोष्ट, आपली जी काय रणनीती असणार आहे ती आपण या ठिकाणी सांगूया एकदा. बघा, बाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो झोन आहे तो आहे, जर 25,730च्या वरती जर गेला तर, जर समजा मार्केट थोडं गॅप अप ओपनिंग जर झालं तर 25,730च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी आपण याला बाय करू शकतो. तिथून आपल्याला जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट आपले असणार आहे 25,800 आणि त्यानंतर 25,875. हा आपला पहिला सिनेरिओ. पण जर थोडंसं गॅप डाऊन जर ओपनिंग जर झालं तर अराउंड 25,600 हा आपला एक चांगला बाय झोन असणार आहे. तिथून टार्गेट आपल्याला राहील 25,730, 25,800 आणि 25,875. ह्या ठिकाणी 25,600च्या आसपास आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी 25,600चा ATM कॉल सुद्धा घेऊ शकता, किंवा 25,730च्या जर आसपास आला तर त्या ठिकाणी 25,700चा ATM कॉल घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, सोमवार आहे, सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे, कारण मंगळवारी आहे निफ्टीची विकली एक्सपायरी. ओके, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता थोडंसं आपण जाऊया बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये. बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो आपल्याला काय सांगतोय ते आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. बँक निफ्टीचा चार्टमध्ये तुम्ही बघितलंय, मी आपल्याला गुरुवारी जो आपला व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट बोललो होतो का आपल्याला साधारणतः जो आपला आहे म्हणजे आपला किती 59,500च्या वरती जर आपल्याला त्या ठिकाणी गेला तर एक चांगला बाय झोन आहे, मी त्या ठिकाणी तुम्हाला बोललो होतो. आणि तिथून आपल्याला एक चांगल्या प्रकारे पुलबॅक बघायला भेटलेला आहे. आता इथे या ठिकाणी आपण जरा थोडंसं लाईन टाकूया, आपली होरिझॉन्टल लाईन. होरिझॉन्टल लाईन टाकल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे हा एक मोठा आपल्याला रेजिस्टंट होता. हा रेजिस्टंट आपल्याला क्रॉस होत नव्हता. जवळजवळ किती तारीख, 13, 14, 15, 16 4 दिवस आपल्याला क्रॉस होत नव्हता. पण हा आपण त्या ठिकाणी जो आहे शुक्रवारी क्रॉस केला, त्यानंतर दिवसभर आपण त्याच्यावरती राहिलो. म्हणजे आपल्यासाठी 59,800 हा आता मोठं सपोर्टचं काम करणार आहे. म्हणजेच जो महत्त्वाचा रेजिस्टंट आहे आपला तो आहे आपला 59,800चा. आणि त्यानंतर जो आपला रेजिस्टंट आहे तो आपल्याला माहिती आहे 60,400चा हा आपला रेजिस्टंट आहे. मग बाय कधी करायचा आहे? जर 59,800च्या आसपास जर भेटला तर आपण या ठिकाणी बाय करू शकता. तिथून टार्गेट आपल्याला भेटू शकतं 60,400च्या आसपास. म्हणजे या ठिकाणी 59,800च्या जवळ आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ATM कॉल सुद्धा बाय करू शकता. ओके, आणि त्यानंतर काय जो तुमचा SL असणार आहे तो SL तुम्हाला ठेवायचा आहे 59,500चा. याच्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी पोझिशन तुमची एक्झिट करायची आहे. आणि निफ्टीचं पण काय आहे, निफ्टीचं जर आपण 25,500च्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी तुमचा हा SL असणार आहे, आणि आपल्या बँक निफ्टीमध्ये हा SL असणार. याच्या खाली गेल्यानंतर पोझिशन एक्झिट करायची आहे. बँक निफ्टीमध्ये 59,500च्या खाली गेल्यानंतर पोझिशन एक्झिट करायची आहे. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे का कुठले महत्त्वाचे आपले जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट आलेले आहेत. तर विप्रोचे जे रिझल्ट आलेत तर ते जर समजा रिझल्ट आपण बघितले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विप्रोचे जे काही रिझल्ट आहे ते Y2Y बेसिसवरती जरा थोडेसे खराब आलेत. पण जर आपण त्या ठिकाणी क्वार्टरली बेसिसवरती बघितले तर ते रिझल्ट आपल्याला चांगले आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता का डिसेंबर 2024चा जो प्रॉफिट आहे 3,367 करोड रुपयाचा आहे. पण आत्ताच्या ह्या क्वार्टरला प्रॉफिट जरा थोडं कमी झालं आहे, 3,145 करोड रुपयाचा झालेला आहे. 22,319 हा त्या ठिकाणी आपल्याला टोटल रेव्हेन्यू दिसत होता, आता हा 23,556 झालेला आहे. आणि मागचा क्वार्टर आहे तर मागच्या क्वार्टर म्हणजे जो सप्टेंबरचा क्वार्टर आहे त्याहीपेक्षा हा प्रॉफिट कमी झाला आहे. आता हा विप्रोचा स्टॉक तुम्ही बघू शकता का जवळजवळ आपल्याला 2-2.5% तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली, जवळ 2.5% तेजी आपल्याला त्या ठिकाणी शुक्रवारी बघायला भेटलेली आहे. पण आता हे मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट आलेले आहेत. आणि मग आपण तसंही बघितलं शुक्रवारी आपल्या सगळ्याच IT सेक्टरमध्ये म्हणजे इन्फोसिस असेल, HCL टेक असेल, टेक महिंद्रा असेल, सगळ्यामध्ये चांगली तेजी बघायला भेटली. पण ही विप्रोचे रिझल्ट आता मार्केट कसं घेतं ते सोमवारी आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावा लागेल. ओके, आणि तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. अर्थातच आता आपल्याला जो आपल्यापुढे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपल्यापुढे बजेट आहे, क्वार्टरली रिझल्ट आता येत आहेत, आणि त्यानंतर परत डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफचाही या ठिकाणी आपल्याला काय त्याचा इम्पॅक्ट होतो, आणि त्यानंतर इराण आणि अमेरिकेची लढाई, ह्या सगळ्या पॉईंटवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके,
आणि अर्थातच आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे आणि त्यामध्ये आपला जो पेड टेलिग्राम चॅनल आहे त्याचे आपण चार्जेस फक्त 200 रुपये पर मंथ ठेवलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्या लिंकनुसार जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर समजा कुणाला धनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. आपण त्या लिंकवरती जाऊन धनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. ओके, आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कुणालाही कसल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपल्याला दिलेला नाही मी कुणाला. आणि जे काय आपण ट्रेड कराल तो आपण आपल्या जबाबदारीवरती करा. तेव्हा इथे आपण थांबूया. आपण भेटूया परत नवीन विषयासह.